गुड इव्हिनिंग. मी कल्याणी आणि तुम्ही बघत आहात कल्याणीचा व्लॉग. सकाळी सकाळी हॉस्पिटलला जायला खूप गडबड झाली, त्यामुळे व्लॉग शूट नाही केला. येऊन फ्रेश वगैरे झाले आणि आले किचन मध्ये. चहा ठेवलाय. खूप भूक लागले. सकाळी डब्याला एकच चपाती घेऊन गेले होते. उशीर झाल्यामुळे काही एक्स्ट्रा करत बसले नाही. रात्रीची थोडी कणिक उरलेली होती, त्याचीच एक चपाती करून घेऊन गेले. आता काहीतरी खायचा विचार आहे, बघूया. ठिकाणी माझा चहा बनतोय. इकडे दूध गरम करायला ठेवले. हो हो. आणि मी घरी आले की नितूने एक कलरची बॉटल बघितली आणि म्हटली आई मला हे ओपन करून दे. स्वतःच येऊन चेअरवर बसली. मग मी तिला कलर दिलेला, तर ती सगळ्या हातालाच लावून बसली. आता नितू काय हे काय बाबा चला चहा घेऊया. घ्या तुमचा कप. नाही तर माझं आहे. You're welcome. मस्त आहे मस्त. या ठिकाणी माझी स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. वरण भाताचा कुकर लावून घेते. वरण करताना मी त्याच्यामध्ये असा टोमॅटो टाकते. असा टोमॅटो टाकलेला मला खूप आवडतं. वरण खूप मस्त आणि टेस्टी लागतं याच्यामुळे. वरणाचा डब्बा लावते, पण डबा मी जरा वेगळा घेतला. कुकरचा जो डब्बा आहे तो मला सापडला नाहीये. आणि बाबांना मी दुकानात पाठवलं होतं फरसाण आणण्यासाठी. कालच मी चिंचेचं पाणी घरी बनवलंय, परंतु फरसाणा नव्हता. मग आम्ही फरसाणा घेऊन आलेत आता हे दोघं. तर भेळ करायचं ठरवलंय. दाखव काय आणलं तू. काय करायचं? भेळ करायची का भेळ? हां, भेळ बनवण्याची सर्व तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये जरा आता फरसाणा घालून घेते. अरे बापरे, पडतच नाहीये. आता पडेल व्यवस्थित. हे सगळे पदार्थ चिरून घेतलेले आहेत आपल्या. कांदा, काकडी. बाजारात कैरी पण आले. मी एका ठिकाणी विचारलं कैरी किती रुपयाला, तर म्हणले 50 रुपये. मग मी ते ऐकूनच म्हणलं नको आता. हे थोडं थोडं साहित्य ठेवते. आम्ही आणि निखिलच आहे आता घरी भेळ खायला, आणि नितू थोडीच खाईल. आत्या भजनाला गेलेत, त्यांच्यासाठी हे सामान ठेवते. ते आल्या की त्यांना करून द्यायची परत. आणि हे आहे मी केलेलं चिंचेचं पाणी. खूप मस्त झालंय टेस्टला. हो, मस्त असा थिकनेस आलेला आहे. बाहेरचं पाणी जे चिंचेचं मिळतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने छान आहे. काय चाललंय बाळाचं? काय खाते तू? कांदा? हा, दाखव. नाही म्हणू का? नाही नाही, ग्रेप्स. हां, आपली ही भेळ तयार आहे. बघूया आता कशी लागते. मस्त झाले. कशी झाले भेळ बाबा? छान झाली, एकदम बाहेर मिळते तशी झाली. हा हो बाळा, भेळ कशी झाली? हा सांग ना, सांग ना. हा, कशी झाली? छान आहे. हो, चार्जिंग नाही बाळा त्याच्यामध्ये. हे बघ, आता नितू आणि नितूची आई, बाबा सगळेजण जाणार आहेत डीमार्टला. आम्ही आता जरा फ्रेश होतो आणि डीमार्टला जायला निघतो. आवरून आता डीमार्टला निघालोय. नितू, मी आणि निखिल. काय बघतोय निखिल? निखिलला बहुतेक आता भास झालेला आहे. ते म्हणतात की इथून कोणतरी वर चढून गेलं. डीमार्ट मध्ये पोहोचलोय आणि नितू झोपली. आता कशी शॉपिंग करायची बघूया. डीमार्टच्या बाहेर सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. डीमार्टची आमची सगळी शॉपिंग झाली आणि नितू आता जागी होते.
वाटतंय. डीमार्ट मधून जाऊन घरी आलोय. घरी आल्यानंतर नित्तू उठली. ऍक्च्युली तिथंच उठलेली. मग तिला ट्रेन मध्ये बसवलं आणि घरी घेऊन आलोय. आता सगळेजण आलो. आता जेवण करायचं. जाताना मी वरण भात आणि भाजी करून गेले होते. आत्याने आता भाकरी केल्यात. या सर्वजण जेवायला. डीमार्ट मधून येताना मी ही प्लेट आणली. या 2 वाट्या आहेत. याचा कलर छान वाटला म्हणून आणले. या ठिकाणी आमचं जेवण वगैरे आवरलेलं आहे. घरातली सगळी कामं पण आवरले आणि आता बसलेलो आहे. नित्तूला तिची एक चटई सापडली. आम्ही ती खूप लहान असतानाच आणली होती. तर त्याच्यामध्ये सगळे फ्रूट्स आणि लेटर वगैरे आहेत. तर तिला आम्ही मध्ये मध्ये शिकवलेलं आहे. आता तिला काय आठवतंय का बघूया. आता एकदा रिव्हिजन घेतली मी तशी तिची. आता दाखवणार आहे नित्तू आपल्याला सगळे फ्रूट्स वगैरे. Yes or no? हाँ नीतू शो मी बनाना बच्चा. यस करेक्ट. नीतू वैन वैन. यस वेरी नाइस. नीतू कीवी कीवी. वेर इज कीवी. वेरी गुड बच्चा. एप्पल एप्पल. शो मी एप्पल. वाह 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 वेरी गुड बच्चा. लेमन. वेर इज लेमन. लेमन. कुठे लेमन. दिसलं का लेमन. नाही नीतू समोर आहे लेमन. लेमन हा ते वो लेमन. रॅबिट दाखव रॅबिट. ससा कसा होता ससा. हा व्हेरी गुड. बाबा ऑरेंज कुठे आहे ग. ऑरेंज ऑरेंज. नीट बघ नीट बघ. ऑरेंज सांग. ऑरेंज ऑरेंज कुठे आहे. ऑरेंज हो ऍपल. ऑरेंज शो मी. ऑरेंज ऑरेंज आहे का ऑरेंज. हा व्हेरी गुड करेक्ट. टोमॅटो बच्चा. टोमॅटो. अरे वा छान बच्चा. व्हेरी नाइस. मँगो मँगो मँगो. कुठे चालली. मँगो दाखव ना मँगो. आता दाखव म्हणते तिला. काय दाखवणार आहे तू. ऑइंटमेंट. काय करायचं असतं ते. पायाला लावायचं. आणि काय बरं लावायचं असतं पायाला. काय जंप करताना पडल्यावर. कोणी सांगितलं तुला. या ठिकाणी माझ्याकडे हे पोविडोन आयोडीन ऑइंटमेंट आहे. याचा वापर आपण कोणतीही जखम झाली तर ती जखम बरी करण्यासाठी केला जातो. बिटाडीन नावाने हे ऑइंटमेंट खूप फेमस आहे. बऱ्याच आणखी वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्याच्या पण अंडर हे आपल्याला मिळतं. घरामध्ये प्रत्येकाच्या हे एक ऑइंटमेंट असायलाच पाहिजे. काही छोटी मोठी जखम झाली किंवा काही कट झालं तर आपण याचा वापर करू शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ही एक क्रीम आपल्या घरी ठेवलीच पाहिजे. आता नित्तू या ठिकाणी एक डान्स करणार आहे. कोणता करणार. नको मामा रोज रोज. दुसरा सांग. मछली. मछली जल की रानी है. जीवन उसका पानी है. हाथ लगाओ तो डर जाएगी. बाहर निकालो तो मर जाएगी. पानी में छोड़ो तो जी जाएगी.
संध्याकाळचे 11:30 वाजलेले आहेत. आता वेळ आलेली आहे झोपायची. नित्तूने छान झोप काढलेली आहे आईबाबांच्या खांद्यावर डीमार्ट मध्ये. त्यामुळे आता ती कधी झोपणार आहे काही सांगता येत नाहीये, पण झोपवण्यासाठी आता प्रयत्न चालू करायचे. 1-2 पर्यंत ती झोपेलच, मग त्यानंतर मग आम्ही झोपणार. चला मग बाय, गुड नाईट. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये.